कृष्ण निजला निवांत. आठविली त्याला राधा. राधेला केली जादूने जिवंत. जणू काय झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी कृष्णासंगे राधास पाहिले. डोळे झाले लाल लाल म्हणे कृष्णास मी सोडून चालले. कुठे गेली रुक्मिणी कुणास बैठाव. कृष्ण भटकतोय शोधत तिला होऊन व्याकुळ भाव. पोहोचला बाई कृष्ण तिरी चंद्रभागेच्या. त्यातच दिसली रुक्मिणी दिंडी रवनाथ पंढरीच्या. कृष्ण म्हणवतोय रुक्मिणीस पण ती चिडलेली फार. म्हणतोय कसा अगं रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी चिडलेली फार. त्यातच कृष्णास आठवे भक्त एकथोर. नाव त्याचे पुंडलिक लय गुणाचं ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची ग बाई स्वारी. पुंडलिक करतो आई बापाची सेवा. ठेवून उभा कृष्णाला विटेवर दारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली. विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती जाहली. 28 युगे झाली लांब उभी रुक्मिणी रुसवात धरी. अवघ्या भूमंडळाचा संसार पाहत विठ्ठल उभा विटेवर. भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणीस आई. तर बोला जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. थँक्यू.